नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. कारण की आपल्याला या बातमीद्वारे नारी शक्ती दूत ॲपवर लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा, म्हणजेच आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. आपल्याला सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला अर्ज भरण्यासाठी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला माहिती मिळेल. चला तर मग पाहूयात संपूर्ण माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने दोन्हीसुद्धा पद्धतीने भरू शकता. पण आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी आम्ही माहिती सांगणार आहोत. आणि ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच अंगणवाडी सेविकाकडे जाऊनसुद्धा आपण अर्ज भरू शकता. चला तर मग पाहूयात ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी आपल्याला सर्वात आधी प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करायचे आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल झाल्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर टाकून टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करायच्या आहेत. ह्या टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP व्हेरीफाय करून आपण तुमची प्रोफाईल बनवायची आहे आणि प्रोफाईल पूर्ण करायची आहे. त्यामध्ये पाहिले तर जो अर्ज करणार आहे त्या महिलेचे संपूर्ण नाव, ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर पुढे जिल्हा, तालुका आणि हा अर्ज कोण भरत आहे, सामान्य महिला भरत आहेत किंवा बचत गटातील महिला भरत आहेत, अध्यक्ष, सचिव, सदस्य, गृहिणी, ग्रामसेवक कोण भरत आहे, ह्या पर्याय अपडेट करायचा आहे. मग नवीन पेज ओपन होईल. नवीन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला नारी शक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल. पाहिले तर सुरुवातीला अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचे नाव, जन्मदिनांक टाकायचा आहे. यापुढे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, त्याचबरोबर जन्माचे ठिकाण, जिल्हा, तालुका, गाव, शहर, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका नाव आणि पिनकोड टाकायचा आहे. पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक टाकायचा आहे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा जर आपण लाभ घेत असाल तर त्यामध्ये आपल्याला त्याची माहिती द्यावी लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपण विवाहित आहेत का अविवाहित आहेत याबद्दलसुद्धा माहिती आपल्याला द्यावी लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्याशी तपशील भरायचा आहे. म्हणजेच बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, अशा प्रकारे संपूर्ण बँकेची माहिती भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का असा प्रश्न तिथे असेल. हो किंवा नाही हे उत्तर निवडायचे आहे. जर आपला आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी लिंक असेल तर हो निवडायचे आहे. आणि जर आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर नाही असे निवडायचे आहे. यानंतर आपल्याला खाली दिलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील. म्हणजेच आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जर आपल्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल. उत्पन्न दाखला, 2.5 वर्षापर्यंतचा उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आपल्याकडे असणे गरजेचे आहे. उत्पन्न दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दोन्हीमधील कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरले जाईल. त्याबरोबरच अर्जदाराचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. बँक पासबुक फोटो लागेल. त्याचबरोबर अर्जदाराचा फोटो,
त्यामध्ये टाकावा लागेल. हमीपत्र टाकल्यानंतर आपण माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. जर आपण ती संपूर्ण माहिती भरली असेल तर आपण भरलेली संपूर्ण माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली संपूर्ण माहिती बरोबर असेल तर फॉर्मला सबमिट करायचे आहे. अशा प्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे काय होणार आहे याची माहिती पाहूयात. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची छाननी केली जाईल. म्हणजेच आपण जो अर्ज दाखल केला आहे तो खरा आहे किंवा त्यामध्ये काही खोटे आहे याची छाननी करण्यात येईल आणि पात्र असणाऱ्या अर्जदाराची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे आपण अर्ज करताना संपूर्ण माहिती खरीच द्यावी. जर आपण त्या अटी आणि शर्तीमध्ये बसत नसाल तर आपण हा फॉर्म भरू नये आणि आपण इतर कोणत्याही योजनेसाठी पहिले लाभार्थी असाल तर ती माहितीसुद्धा आपण भरावी. धन्यवाद. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच नवनवीन माहिती आल्यानंतर आम्ही या चॅनलवर टाकत असतो